आणि बघा मी आता एका वाटीमध्ये करणार आहे 4 जणांची भाजी। तुरीचे दाणे मी 1 वाटीभर घेतलेले आहे। हे बघा बरोबर 1 वाटीचं माप आहे। शेंगदाणे घेतले, अजून हिरवी मिरचीसुद्धा मी भाजून घेणार आहे। आणि बघा 1 वाटीमध्ये 4 जणांची भाजी मी करणार आहे। आई, मी, मिस्टर आणि सुमित। चहा वगैरे ठेवलेला आहे। शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले। हे बघा याला मस्त मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही असं मस्त याला तेल वगैरे टाकून भाजून घेऊ शकता आणि खूप छान लागते बरं का। याला तुरीच्या दाण्याची आमटीसुद्धा म्हणतात किंवा भाजीसुद्धा म्हणतात। आपल्या गावाकडे ते याला मस्त तुरीच्या दाण्याची चटणी म्हणतात याला। मस्त याला छान भाजून घ्यायचं आणि नंतर मी हिरवी मिरचीसुद्धा मी भाजून घेणार आहे। हिरवी मिरची, लसूण अशी मस्त छान चटणी करून घ्यायची। हे बघा मी असं मस्त छान भाजून घेतलेले ते दाणे आणि नंतर मिक्सरला वाटून घेतलेले आणि आता तेल मस्त गरम झालेलं आहे। जिरे मोहरीची फोडणी द्यायची त्याला आणि बघा मस्त मी चटणी मस्त त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तुरीचे दाणे आणि पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता। आम्हाला आता 4 जणाला करायची म्हणून मी पाणी थोडंफार टाकणार आहे। आणि आम्ही चहा वगैरे घेतले, आई बसलेली आहे। चला आता आणि मस्तपैकी छान भाजी झालेली आहे, तुरीच्या दाण्याची आमटी किंवा चटणी। आणि आता मस्त गरमागरम चपात्या चालू आहे। एकदम छान भाजी झालेली आहे। आणि खूप दिवसानंतर आम्ही ना बाहेर डोसा वगैरे खाण्यासाठी जात आहोत आणि सुमितला तर बाहेरचं म्हटलं आणि इतका आनंद झाला। हो चला 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 असं केलं त्याने। आणि तो नंतर क्लासवरून आलेला आहे, मिस्टरसुद्धा आलेले कामावरून। आणि खरंच त्याने इडली, डोसा आणि काय म्हणतात दही वडा पण खूपच छान होता। आम्ही खरंच आणि इथे पहिल्यांदाच आम्ही इथं गेलो होतो, बाकी आम्ही दुसरीकडे जात होतो पण इथलं आम्हाला खूप आवडलं। तर सुमित बोलला म्हणे मम्मी आपण ना आता पुढच्या वेळेस इथंच येऊ। म्हटलं हां ठीक आहे। आणि खरंच खूप छान मस्त वाटलं आम्हाला। दही वडा पण इतका छान होता। आणि चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा। आणि बहिणीची मुलगीसुद्धा येणार होती पण तिला उशीर झाला म्हणून ती काही आलेली नाही आहे। चला ओके बाय।